नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आता सांख्यिकीमधील आपण पुढचा भाग अभ्यासणार आहोत, वारंवारता बहुभुज काढणे। ठीक आहे, वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आता हा पण आपण आलेखच काढणार आहोत। हा वारंवारता बहुभुज दोन प्रकारे काढता येतो। आयतालेख काढून वारंवारता बहुभुज काढता येतो किंवा आयतालेख न काढता सुद्धा वारंवारता बहुभुज काढता येतो। सुरुवातीला आपण दोन्ही पद्धतीने हा वारंवारता बहुभुज कसा काढता येतो ते अभ्यासणार आहोत। यानंतर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वारंवारता बहुभुज काढू शकता। ठीक आहे, मग आपण सुरुवातीला उदाहरण पाहूया। या उदाहरणामध्ये बघा काही वर्ग आणि वारंवारता दिलेले आहेत। वर्ग कसे आहेत बघा, 6 ते 7, 8 ते 9, 10 ते 11, 12 ते 13, 14 ते 15, 16 ते 17 आणि 18 ते 19 ही वर्ग दिलेले आहेत। वारंवारता दिली त्याची 0, 20, 40, 30, 25, 15 आणि 0। ठीक आहे, तर आता वर्ग सलग आहेत का, तर वर्ग सलग नाही आहे, त्यामुळे आपल्याला प्रथमतः वर्ग सलग करावे लागतील। ठीक आहे, आता वर्ग सलग करताना मला पहिल्यामधून काय करावं लागेल, 0.5 वजा करावं लागेल, म्हणजे हे उत्तर येणार आहे 5.5। आणि दुसऱ्या निर्देशांकामध्ये 0.5 काय करावं लागेल, मिळवावं लागेल, म्हणजे 7 अधिक 0.5 केला तर किती उत्तर येणार आहे तुमचं, 7.5। आता पुढचा आपण तोंडी काढू शकतो, 7.5 ते इथे दुसरा निर्देशांक किती आहे, 9, त्याच्यामध्ये 0.5 मिळवले तरी होणार आहे 9.5। त्यानंतर 9.5 ते पुढचा निर्देशांक किती, 11, म्हणजे होईल 11.5। त्यानंतर बघा 11.5 ते पुढचा निर्देशांक किती आहे, 13, 13.5। त्यानंतर 13.5 ते पुढचं किती अंक आहे बघा, 15, 15.5। त्यानंतर 15.5 ते पुढचा निर्देशांक किती आहे, 17, 17 मध्ये 0.5 मिळवला तर उत्तर येणार आहे 17.5। त्यानंतर बघा 17.5 ते शेवटचा निर्देशांक किती आहे, 19, याच्यामध्ये 0.5 मिळवला तर हे होईल 19.5। ठीक आहे, या पद्धतीने आपण सगळे वर्ग काय केलेले आहेत, सलग करून घेतलेले आहेत। आता पुढचा आहे बघा, वर्ग मध्य काढावा लागेल। वर्ग मध्य काढताना आपण काय करतो, दोन्ही निर्देशांकांची बेरीज भागिले 2। एक सुरुवातीचा आपण काढूया, 5.5 अधिक 7.5 भागिले किती, 2, मध्ये उत्तर किती, 0.5 आणि 1, 6 आणि किती 13.0, म्हणजे 13 भागिले 2, 13 भागिले 2 किती येईल मग, बेसख 12 किती येणार आहे, 6.5। ठीक आहे, म्हणजे पहिल्याचा वर्ग मध्ये किती आला, 6.5। या पद्धतीनेच आपण सर्वांची बेरीज करून जाऊन दोन्ही भागात जायचं आहे। आता इथून पुढचं मी तोंडी करणार आहे। बघा पुढचं किती आहे, 5 आणि 5 10 0 8, म्हणजे 17 होईल। 17ला 2नी भागला की उत्तर येणार आहे तुमचं 8.5। त्यानंतर पुढचं बघा 5 आणि 5 10 0 11, 21 होईल। 21.0 येईल बेरीज, 21.0ला 2ने भागला की येणार आहे पुढचं 10.5। ठीक आहे, त्यानंतर पुढचा आता मी लिहित जाते, 12.5, त्यानंतर 14.5 आणि त्यानंतर पुढचा आहे 16.5 आणि 18.5। ठीक आहे, मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, पहिले दोन वर्ग मध्ये जर तुम्ही सूत्रानुसार काढून घेतला, म्हणजे पहिला वर्ग अधिक दुसरा वर्ग भागिले 2, तर एक 2 वर्ग काढून घेतला तर साधारणतः त्यातला फरक तुमच्या लक्षात येतो। जसं की 6.5 आणि 8.5 मध्ये 2चा फरक आहे, मग 2 फक्त काय करत जायचं, मिळवत जायचं। जसं की 8.5 मध्ये जर मी 2 मिळवले तर हे होईल 10.5, याच्यामध्ये 2 मिळवलं तर 12.5, याच्यामध्ये 2 मिळवलं तर 14.5, याच्यामध्ये 2 मिळवलं तर 16.5, याच्यामध्ये 2 मिळवलं तर 18.5। म्हणजे साधारणतः सगळंच सूत्रानुसार काढून घेण्याची आवश्यकता नाही। पहिले 2 वर्ग मध्ये तुम्ही सूत्रानुसार काढून घ्या, पहिला वर्ग अधिक दुसरा वर्ग भागिले 2। मग पहिले जे 2 वर्ग मध्ये काढून घेतलेले त्यातला फरक बघा किती निघतो, आणि तो जो फरक आहे तो प्रत्येकामध्ये काय करत जायचा, मिळवत जायचा। जसं की 6.5 आणि 8.5 मध्ये 2चा फरक आहे, मग आता पुढचं सूत्र वापरायची आवश्यकता नाही। 8.5 मध्ये 2 मिळवायचे, 10.5 येईल। 10.5 मध्ये 2 मिळवला 12, 12 मध्ये 2 मिळवला 14.5, तसंच असणार आहे। 14 मध्ये 2 मिळवला 16, 16 मध्ये 2 मिळवला 18, 18.5। या पद्धतीने वर्गमध्ये आपण काढून घेतलेले आहे। त्यानंतर वारंवारता दिलेलीच असणाऱ्या प्रश्नामध्ये
आता पुढचा असणार आहे बघा निर्देशक. आता निर्देशक म्हणजे काय बघा, वर्ग मध्यमध्ये ज्या संख्या असेल ती पहिल्यांदा लिहिणार आहात तुम्ही 6.5 आणि वारंवारतामध्ये जी संख्या आहे ती दुसऱ्यांदा लिहिणार आहात 0. म्हणजे निर्देशांक किती आलं 6.50. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा 6.5 जो असणार आहे तो तुमचा x निर्देशांक असणार आहे आणि 0 हा काय असणार आहे y निर्देशांक. म्हणजेच वर्ग मध्यमधल्या जेवढ्या संख्या आहेत त्या आलेखामध्ये x निर्देशांक दाखवणार आहेत आणि वारंवारतामध्ये जे संख्या असणार आहेत तो तुमचा y निर्देशांक असणार आहे. तर आता या पद्धतीने आपण सगळे निर्देशांक लिहूया. फक्त सोप्या पद्धतीने तुम्ही असं लिहू शकता, निर्देशक लिहिताना पहिल्यांदा वर्गमध्ये लिहायचं, कंसामध्ये लिहायचं आहे, स्वल्पविराम द्यायचा आणि त्यानंतर वारंवारता लिहायचं. म्हणजे अनुक्रमे कंसातली पहिली संख्या तुमची x निर्देशांक असणार आहे आणि दुसरी संख्या म्हणजे y निर्देशांक असणार आहे. तर आपण ही लिहित जाऊया 8.5 आणि 20, त्यानंतर 10.5 आणि 40, 12.5 आणि 30, त्यानंतर बघा 14.5 आणि 25, त्यानंतर 16.5 आणि 15 आणि त्यानंतर 11.5 आणि 0. या पद्धतीने आपल्याला निर्देशांक मिळाले. म्हणजे तुम्हाला वारंवारता बहुभुज काढण्याआधी प्रश्नावरून अशा प्रकारचं सारणी तयार करावी लागेल. प्रश्नामध्ये फक्त काय दिलेलं असणार आहे, वर्ग आणि वारंवारता. यावरून वर्ग सलग नसतील तर सलग करून घ्यायचा आहे, तो एक रकाना इथं असणार आहे. वर्ग मध्य आणि निर्देशांक मात्र काढावेच लागतील. फक्त सलग वर्गाचा जो रकाना आहे तो फक्त कधी येईल, वर्ग सलग नसतील तर. वर्ग सलग असतील तर हा रकाना येणार नाही. वर्ग सलग असतील तर तुमचे रकाने कसे होतील, वर्ग, वर्ग मध्य, वारंवारता आणि निर्देशक. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला प्रश्नावरून हा तक्ता काढलेला आहे आणि ह्या तक्त्याच्या आधारे आता आपण वारंवारता बहुभुज काढणार. तर सुरुवातीला वारंवारता बहुभुज आपण आयतालेख वापरून काढूया. ठीक आहे. आयतालेख वापरून वारंवारता बहुभुज काढू. तर नेहमीप्रमाणे सुरुवातीला आपण x आणि y अक्षे काढून घेणार आहोत. त्यानंतर y अक्ष काढून घेणार आहोत आपण. x अक्ष काढून घेतलेला आहे. x अक्ष नेहमीप्रमाणे त्याच्या विरुद्ध बाजूला आपण काय नाव देणार आहोत, x डॅश. त्याच पद्धतीने आता y साठी काढून घेऊया. हा आहे y अक्ष, त्याच्या विरुद्ध बाजूला आपण लिहिलेला आहे y डॅश. त्याच्या छेदनबिंदूला लिहिलेला आहे आपण 0. सुरुवातीला प्रमाण निश्चित करूया. प्रमाण x अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर आपण जे घेणार आहोत ते. त्यानंतर y अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर आपण जे घेणार आहोत ते. आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत, आयतालेख वापरून वारंवारता बहुभुज काढणार आहोत. त्यामुळे दिलेल्या माहितीवरून सुरुवातीला आपण आयतालेख काढून घेणार आहोत. तर आता आयतालेख काढून घेण्यासाठी बघा, माझं वर्गमध्य जे आहेत ते माझे काय असणार आहे, x अक्षावरतीचे असणार आहेत. मग ह्याच्यामधला फरक किती आहे बघा, 6.5 आणि 8.5 मी मगाशी सांगितले 2. ठीक आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 2 घेतलेला आपण. आणि y अक्षावरती आपण काय दाखवणार आहोत, वारंवारता दाखवणार आहोत. मग वारंवारतेतला जर फरक तुम्ही बघितला तर साधारणतः आपण 5च्या पटीत घेऊ शकतो या संख्या. जास्तीत जास्त वारंवारता किती आहे बघा, 40 आहे किंवा 10 पण घेऊ शकतो. y अक्षावरती घेऊया आपण 10, वारंवारता 10. आता सुरुवातीला आपण बघा x आणि y अक्षाचे समान भाग करून घेऊया पेन्सिलनं. 1-1 सेंटीमीटरचे हे भाग आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. पहिला जो 1 सेंटीमीटरचा भाग आहे तिथं आपण काय करणार आहोत, ठीक आहे, तिथं आपण संकोचाचं चिन्ह करतोय. परंतु इथं संकोचाचं चिन्ह करण्याची आवश्यकता नाही. इथं फक्त संकोचाचं चिन्ह न करता आपण काय करायचं आहे, आयतालेख काढून घ्यायचा आहे.
तर आता याच्यामध्ये बघा आयतालेख काढत असताना सुरुवातीला पहिल्यांदा आपण घेणार आहोत 6.5, त्यानंतर आहे 8.5, त्यानंतर आहे 10.5, त्यानंतर आहे 12.5, 14.5, त्यानंतर आहे 16.5 आणि शेवटचा आहे 18.5. आता हे काय आहेत? वर्गमध्य आहेत. आपण लिहूया हे काय आहे? वर्गमध्य. आता त्यानंतर वाय अक्षावरती काय घ्यायचं आहे? वारंवारता घ्यायचं आहे. वारंवारता आपण 10च्या पटीत घेणार आहोत. 10, 20, 30, 40 आणि त्यानंतर ठीक आहे 40 पर्यंत घेऊ शकतो आपण. 40 आणि 50. ठीक आहे. आता आपण एक्स वाय अक्ष प्रमाण आणि प्रमाणानुसार आपण सर्व अंक लिहिलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत? आयतालेख काढणार आहोत. आता 6.5 साठीचं बघा किती वारंवारता आहे? 0. त्यामुळे हा इथंच येणार आहे. हा पहिला असणार आहे. त्यामुळे पुढे बघा त्यानंतरचा आता किती असणार आहे बघा? 8.5 किंवा याच्यावर आपण काढू शकतो 5.5 ते 7.5 म्हणजे हा पहिला स्तंभ असणार आहे. त्यानंतर म्हणजे साधारणतः आपल्याला बघा 7.5 पासून काय घ्यावे लागतील? आयतालेख काढून घ्यावा लागेल. कारण 5.5 ते 7.5 जो असणार आहे तो इथं पहिल्या 1 सेंटीमीटरमध्ये असणार आहे. आणि तिथं सुद्धा आपल्याला मी मगाशी म्हटले की संकोचाचं चिन्ह करायचं नाही आहे, परंतु इथं करावं लागणार आहे. छोटंसं करायचं आहे. 1 सेंटीमीटरपर्यंत यायचं नाही आहे, कारण त्याच्या आधीची वर्गमर्यादा आपण तिथं गृहीत धरलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा 6.5 पासून न घेता आपल्याला हे काय करावं लागेल? 7.5 पासून काय करावे लागतील? सगळे वर्ग घ्यावे लागतील. तर ठीक आहे. तर बघा 7.5 पासून घेऊया आपण. 7.5, त्यानंतर आहे बघा 9.5, त्यानंतर घेऊया 11.5, त्यानंतर आहे 13.5, त्यानंतर आहे 15.5 आणि त्यानंतर आहे 17.5 आणि त्यानंतर आहे बघा 19.5. मगाशी मी काय केलं? वर्गमध्ये घेतलं. वर्गमध्ये घेऊन चालणार नाही, आयतालेख काढायला. त्यामुळे आपण वर्गांचा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये 5.5 ते 7.5 हे पहिल्या 1 सेंटीमीटरमध्ये असणार आहे. तिथं संकोचाचं चिन्ह येणार आहे. त्यामुळे हा सलग वर्ग सोडून दुसरा जो सलग वर्ग आहे म्हणजे त्यातली पहिली वर्गमर्यादा जे 7.5 इथून आपण काय करणार आहोत? आयतालेख काढणार आहोत. ठीक आहे. आता 7.5 ते 9.5 साठीचं वारंवारता किती आहे बघा? 20. वारंवारता किती आली? 20. त्यानंतर 9.5 ते 11.5 साठीची वारंवारता किती आहे बघा? 40. त्यानंतर पुढची वारंवारता किती आहे बघा? 30. त्यानंतरची वारंवारता आहे 25 म्हणजे 20 नंतरच्या 5 रेषा 25. त्यानंतरची वारंवारता आहे 15. 10 नंतर 5 रेषा मोजणार आहोत आपण. हे झालं 15. आणि त्यानंतरचं आहे 0. 0 काढून घेण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने आपण वर्गमध्ये सलग वर्गावरून काय केलेलं आहे आणि वारंवारतावरून आयतालेख काढलेला आहे. बदल फक्त काय? इथं संकोचाचं जे चिन्ह आहे ते 1 सेंटीमीटरपर्यंत न काढता छोटीशी काढायचं आहे. आणि वर्ग जे आपण घेणार आहोत त्यातली पहिली वर्गमर्यादा जी आहे ती न घेता दुसऱ्या वर्गमर्यादेपासून काय घ्यायचे? अंक घ्यायचे. जसं की 7.5 पासून 9.5, 11.5, 13.5, 15.5 इथून आपण आयतालेखावरती काय करायचे आहेत? पुन्हा घ्यायचे आणि त्यावरून आपण आता आयतालेख काढून घेतलेला आहे. तर आता पुढचा महत्त्वाचा भाग आहे बघा. हा झाला आपला आयतालेख. आता आपल्याला काय करायचं आहे? वारंवारता बहुभुज काढायचा आहे. आता वारंवारता बहुभुज काढताना काय करायचं? आयतालेख काढताना प्रत्येक आयताचा मध्यभाग पकडायचा आहे. जसं की पहिल्या स्तंभाचा मध्य हा आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी ते दाखवते. दुसऱ्याचा हा आहे मध्य, म्हणजे प्रत्येकाचा बरोबर काय पकडायचा आहे? सेंटर म्हणजे मध्य पकडायचा आहे. ठीक आहे. किती स्तंभ आहेत बघा? 5 आहेत. 5चं सेंटर मी पकडलेलं आहे. तसंच इकडे या 1 सेंटीमीटर जिथे आपण संकोचाचं चिन्ह केलेलं आहे त्या 1 सेंटीमीटर मधचा पण मध्य पकडायचा. इथं मी वेगळ्या खडून दाखवलेलं आहे त्याचा पण मध्य पकडायचा. आणि इथं जिथं शेवटचा स्तंभ आहे
त्यानंतर आलेखामध्ये 1 सेंटीमीटरची जागा असते, त्या 1 सेंटीमीटरचा पण मध्य पकडायचा. हा, आणि हा जो मध्य आहे त्याच्या सुरुवातीला बघा काय करायचं आहे तुम्ही, तर तो जो मध्य आहे तो काय करत जायचा आहे, आता जोडत जायचा आहे. जे मध्य आपण पकडलेले आहे, आता इथं जो मध्य आहे इथून जेवढे मी आता बघा पिवळ्या करून जे बिंदू दाखवलेले आहेत ते सगळे आपण जोडत जाणार आहोत. ठीक आहे, या पद्धतीने बघा आपण वारंवारता बहुभुज काढलेला आहे. ठीक आहे, आता हा जो आपण बहुभुज काढलेला आहे तो आयतालेखावरून बहुभुज काढलेला आहे. आयतालेख आपण कशावरून काढले, सलग, वर्ग आणि वारंवारता याच्यावरून आपण आयतालेख हा काढून घेतलेला आहे. आयतालेख काढून झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, तर पहिल्या 1 सेंटीमीटर मधला जो मध्य आहे तो पकडलेला आहे. त्यानंतर प्रत्येक स्तंभाचा मध्य पकडलेला आहे आणि तर शेवटचा स्तंभ झाल्यानंतर जे 1 सेंटीमीटरची जागा राहते त्याचा पण मध्य पकडलेला आहे. आणि हे सगळे मध्य आपण काय केलेले आहे, जोडून घेतलेले आहे. तर हा जो आलेख दिसतो विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आयतालेख काढून वारंवारता बहुभुज काढणे. आता हाच वारंवारता बहुभुज आपण आयतालेख न काढता सुद्धा काढू शकतो. ठीक आहे, आता आपण हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने सोडवूया. आता आपल्याला काय करायचं आहे, वारंवारता बहुभुज काढायचा आहे आणि हा वारंवारता बहुभुज आयतालेखाचा उपयोग न करता काढायचा आहे. तर आता इथं बघा आपल्याला काय करावं लागेल, प्रमाण बदलून घ्यावं लागेल. जसं की x अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 2. ठीक आहे, हे आपण लिहू शकतो 2, कारण इथला फरक बदलणार नाही आहे. वर्गामधला फरक किती आहे, 2चा फरक आहे. त्यानंतर पुढे बघा y अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 5. आता हे वारंवारता घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्याऐवजी आपण y अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 वारंवारता घेऊ शकतो, काही अडचण नाही. म्हणजे प्रमाण बदलण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, आता खाली जो आहे की 2 रुपये प्रमाण, आता इथं जे त्यांनी घेतलेलं आहे की 6.5 8.5 हे जे घेतलेलं आहे, म्हणजे इथं सलग वर्ग न घेता आपल्याला काय घ्यावं लागेल, जो वर्गमध्य काढलेला आहे तो वर्गमध्य आपल्याला काय करावं लागेल, x अक्षावरती घ्यावं लागेल. आणि आयतालेख काढताना आपण काय केलेलं होतं, सलग वर्ग x अक्षावरती दाखवलेले होते. आता आयतालेख न काढता जर आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचं असेल तर वर्गमध्य x अक्षावरती घ्यावं लागेल. चला आता वर्गमध्ये लिहित जाऊया आपण. पहिलं वर्गमध्ये आहे बघा 6.5, त्यानंतर आहे पुढचं 8.5, त्यानंतर 10.5, 12.5, 14.5, 16.5 आणि शेवटचं आहे 18.5. ठीक आहे, जे वर्गमध्ये काढलेले आहेत ते आपण सगळे x अक्षावरती लिहिलेले आहेत. आता पुढे बघा पहिलं जे सेंटीमीटर आहे, ठीक आहे, तिथं आपण संकोचाचं चिन्ह करणार आहोत. आता हे जे संकोचाचं चिन्ह आहे ते पूर्ण 1 सेंटीमीटर पर्यंत येणार नाही, तिथंच केला तरी चालेल. आता बघा पहिलं जे आहे 6.5 मधलं आणि 18.5 ते जे आहे ते आपण काय करणार आहोत, त्या रेषेवरच दाखवणार आहोत. म्हणजे आता बघा कसं करणार आहोत, 6.5 ची वारंवारता किती आहे बघा, 0. ठीक आहे, किंवा हे निर्देशक बघा, या निर्देशक मध्ये सगळे जे पहिले बिंदू आहेत ते कसे आहेत, x निर्देशक आहेत आणि दुसरे जे सगळे बिंदू आहेत ते y निर्देशक आहेत. मग आता निर्देशकाचा विचार करूया. x निर्देशक किती आहे, 6.5, म्हणजे आपण इथे येऊया 6.5. त्यानंतर y निर्देशक किती आहे, 0, म्हणजे हा बिंदू पहिला कुठे येणार, इथंच. 9वी मध्ये तुम्ही आलेखाचे
एक्स निर्देशांक आणि वाय निर्देशांक अभ्यासलेला आहात, त्यानुसार आपण आता बिंदू स्थापन करत जाणार आहोत। आता पुढचं बघा 8.5 इथे या, म्हणजे हा एक्स अक्षावरती आहे, त्याची वारंवारता म्हणजेच वाय निर्देशांक किती असणार आहे 20, म्हणजे इथं इथं फक्त काय करायचं आता आलेख न काढता बिंदू स्थापन करत जायचं। 8.5 8 पॉईंटचा निर्देशांक दुसरा वाय निर्देशांक किती आहे 20, त्यानंतर या 10.5 त्याची वारंवारता किती आहे 40, निर्देशांक जरी लक्षात राहत नसलं तरी वारंवारता म्हणते मी तुम्हाला समजण्यासाठी 10.5 ठीक आहे, त्याची वारंवारता किती आहे बघा 40 ठीक आहे। इथं हे बिंदू स्थापन केले मी 40, त्यानंतर या 12.5 त्याची वारंवारता किती आहे 30, म्हणजे हा बिंदू आला इथं 30, त्यानंतर बघा 14.5 त्याची वारंवारता किती आहे 25, म्हणजे 20 नंतरच्या 5 रेषा घेणार आहोत आपण, त्यानंतर 16.5 याची वारंवारता आहे 15, म्हणजे हा 10 आणि त्यानंतरची 5 रेषा बरोबर किती येणार आहे 15, आणि शेवटचा आहे 18.5 आणि याचा निर्देशांक किती 0च आहे, त्यामुळे हा इथंच येईल, म्हणजे पहिलं आणि शेवटचं जे आहे ते एक्स अक्षावरतीच बिंदू येणार आहे। मग या पद्धतीने सगळे बिंदू आपण स्थापन केलेले आहेत। आता हे सगळे बिंदू आपण जोडून घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा या पद्धतीने आपण हे सगळे बिंदू जोडून घेतलेले आहेत। आता जोडून घेतल्यानंतर प्रत्येक बिंदूचा आपल्याला काय लिहावं लागेल, निर्देशांक लिहावा लागेल। आता निर्देशांक तिथे आपल्याला दिलेलंच आहे, त्या पद्धतीने लिहित जाऊया। पहिलं बघा 6.5 आणि 0, 6.5 आणि 0, दुसरं काय बघा 8.5 आणि 20, 8.5 आणि 20, त्यानंतर बघा 10.5 आणि 40, त्यानंतर पुढे बघा 12.5 आणि 30, पुढचं काय आहे 14.5 आणि 25, आणि त्यानंतर बघा 16.5 आणि 15, आणि शेवटचं निर्देशांक काय आहे 18.5 आणि 0 ठीक आहे। या पद्धतीने आपला हा वारंवारता बहुभुज तयार झालेला आहे बघा, आलेखाचा उपयोग न करता ठीक आहे। आपण हा पुन्हा एकदा अभ्यासूया। सुरुवातीला एक्स अक्ष असणार आहे, वाय अक्ष असणार आहे, प्रमाण जे आयतालेखासाठी घेतलं तेच असणार आहे, फरक फक्त काय असणार आहे एक्स अक्षावरती आपण आयतालेख काढताना सलग वर्गांचा विचार केला, आता आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढायचा आहे, त्यामुळे एक्स अक्षावरती आपण वर्गमध्य घेणार आहोत। त्या पद्धतीने आपण इथं वर्गमध्य सगळे घेतलेले आहे। पहिल्या सेंटीमीटर मध्ये आपण संकोच चिन्ह केलेलं आहे। आता वर्गमध्य आणि वारंवारता याच्यामध्ये वर्गमध्य सगळे एक्स निर्देशांक आहे आणि वारंवारता सगळे वाय निर्देशांक आहेत, त्या पद्धतीने आपण घेतलं। 6.5 आणि 0 हा एक्स अक्षावरतीच येणारा बिंदू, 8.5 आणि 20 ठीक आहे, या पद्धतीनं 10.5 ची वारंवारता आहे 40, 12.5 ची वारंवारता आहे 30, 14.5 ची वारंवारता आहे 25, 16.5 आहे 15 आणि 18.5 आणि 0 हा एक्स अक्षावरतीच येणार। त्या पद्धतीनं सगळ्या बिंदूचे आपण निर्देशांक लिहित गेलेलो आहोत आणि हे सगळे बिंदू काय केलेले आहेत जोडून घेतलेले आहेत ठीक आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वारंवारता बहुभुज आयतालेख काढून सुद्धा सोडवू शकताय आणि आयतालेख न काढता सुद्धा वारंवारता बहुभुज काढता येतो, दोन्ही पद्धतीने तुम्ही काढू शकता। परीक्षेत तुम्हाला ज्या पद्धतीने विचारलं जाईल त्याच पद्धतीने तो आलेख काढायचा आहे। प्रश्नामध्ये जर आयतालेख काढून वारंवारता बहुभुज काढा म्हटलं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनेच काढावं लागेल, आणि प्रश्नामध्ये जर आयतालेख न वापरता वारंवारता बहुभुज काढा म्हटलं असेल तर या पद्धतीने काढावं लागेल। प्रश्नामध्ये जर काहीच उल्लेख केलेला नसेल आणि फक्त म्हटलं असेल की दिलेल्या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढा, तर अशा वेळी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही तो वारंवारता बहुभुज काढू शकताय। आयतालेख काढून सुद्धा काढू शकताय किंवा आयतालेख न वापरता या पद्धतीने सुद्धा काढू शकताय। फक्त
फरक काय असणार आहे, जर तुम्ही आयतालेख काढून वारंवारता बहुभुज काढणार असाल तर त्याच्यासाठी जास्त वेळ लागेल आलेख काढण्यासाठी, आणि वारंवारता बहुभुज आयतालेख न काढता काढणार असाल तर त्याच्यासाठी वेळ कमी लागेल. परंतु ठीक आहे, तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल सरावानं तुम्हाला ते लक्षात येईल. तर तुम्ही सराव करून तुम्हीच ठरवायचं की कोणत्या पद्धतीनं आपल्याला वारंवारता बहुभुज काढणं सोपं जाईल. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपण दोन्ही पद्धतीचा आलेख मी काढून दाखवलेला आहे. तर आता आपण सराव संच 6.5 मधील काही उदाहरणे पाहूया. जसं की मी याआधी पण सांगितलेलं आहे तुम्हाला की आलेख काढायला सांगितलं जाऊ शकतो किंवा छापील आलेख दिलेला असतो, त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. जसं की आपण आता सराव संच 6.5 मधील काही उदाहरणे पाहूया. आता सराव संच 6.5 मधलं बघा, पहिलं जे उदाहरण आहे, ठीक आहे, ते पहिलं उदाहरण जे आहे त्याच्यामध्ये आलेख काढायचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये आलेख दिलेला आहे पुस्तकामध्ये आणि त्या आलेखावरून आपण काय करायचं आहे, प्रश्न सोडवत जाणार आहोत. ठीक आहे, आलेख बघा, तुम्हाला आलेख दिसतच आहे. तर त्या पद्धतीनं बघा प्रश्न कसं विचारलेला आहे. सराव संच 6.5 प्रश्न पहिला, खालील बहुभुजाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. सोबत आता मी आलेख आपल्याला दिसत आहे स्क्रीनवरती. तर आता याच्यामध्ये बघा पहिलं दिलेलं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत. तर सुरुवातीला आपण आलेखाचा अभ्यास करूया. आलेखामध्ये एक्स वाय अक्ष आहे. एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 गुण घेतलेले आहेत. वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी घेतलेले आहेत. तर त्यांनी पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गामध्ये आहेत. तर ठीक आहे, तर साधारणतः आपण जर 60 ते 70चा जर भाग बघितला, हा जर वर्ग बघितला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत. कारण त्याच्यामध्ये बघा जास्तीत जास्त 65 आणि 60 या पद्धतीने दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे 60 ते 70 या वर्गामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत. त्यानंतर पुढे बघा, शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा. ठीक आहे, शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा. तर आता 20 ते 30 जिथं तो एक्स अक्षाला चिकटलेला आहे, म्हणजे 20 ते 30 जवळचा बिंदू आणि 90 ते 100 जवळचा बिंदू, तिथं विद्यार्थी संख्या किती असणार आहे, तिथं वारंवारता किती असणार आहे, 0. ठीक आहे, शून्य वारंवारता असेल तर तो बिंदू एक्स अक्षावरती असतो, हे लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न आहे बघा, 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती. ठीक आहे, 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गांचा मध्य किती. तर आता इथं मध्य काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर दोन वर्गांची बेरीज करावी लागेल आणि त्याला 2ने भागावं लागेल. तर त्याचं उत्तर काय येणार आहे, तर प्रश्न तिसऱ्याचं 55. त्यानंतर वर्गमध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्गमर्यादा लिहा. तर आता आलेखामध्ये पहा 85 कुठे लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर त्याची खालची आणि वरची वर्गमर्यादा लिहा असं म्हटलेलं आहे. तर त्याची खालची आणि वरची वर्गमर्यादा काय असणार आहे, 80 आणि 90 या दरम्यान ते येतात. त्यानंतर शेवटचा 80 ते 90 गुण मिळवणारे किती विद्यार्थी आहेत. तर बघा हे सुद्धा आलेखावरूनच आपण ठरवायचं आहे. तर साधारणतः बघा याच्यामध्ये 80 ते 90चा भाग बघा, त्याच्यामध्ये वारंवारता बघा, तिथं वारंवारता जर बघितला तर तिथं वारंवारता आलेखावरून किती दिसते, 15 दिसते. म्हणजे 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती असणार आहेत, 15 विद्यार्थी असणार आहेत. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा प्रश्न पहिला आहे. आलेखावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आपण सराव संच मधील दुसरा प्रश्न आहे, आलेख वारंवारता बहुभुज काढायचा आहे. हा वारंवारता बहुभुज आता दोन्ही प्रकारे आपण काढून पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 6.5 मध्ये 5 सोडवत आहोत आपण. त्याच्यामध्ये आपण प्रश्न पहिला पाहिला की ज्याच्यामध्ये आलेखावरून आपण प्रश्नोत्तरे सोडवली. आता प्रश्न दुसरा आहे, दिलेल्या सारणीवरून आपल्याला काय करायचं आहे, वारंवारता बहुभुज काढायचा. तर प्रश्नामध्ये काय काय दिले बघा, वर्ग दिले 0 ते 200, 200 ते 400, 400 ते 600, 600 ते 800 आणि 800 ते 1000. ठीक आहे, आता हे वीज भरणा केलेल्या संख्या दिलेली आहे, त्याची वारंवारता दिलेली आहे. वारंवारता किती आहे बघा, 240, 300, 450, 350 आणि 160. आता इथे वर्ग सलग आहेत 0 ते 200, बरोबर आहे. वर्ग सलग असल्यामुळे आपण वर्ग सलग करून घेणार नाही, त्यामुळे तो रकाना येणार नाही. मग वर्गाच्या ठिकाणी वर्ग लिहिले आपण प्रश्नामध्ये जसं दिलंय, वारंवारताच्या रकान्यामध्ये आपण वारंवारता लिहिलेलं आहे. आता वर्गमध्य काढायचं आहे.
मग 0 अधिक 200 भागिले 2 केले की उत्तर येईल 100. ठीक आहे. मी आधीच सांगितलं होतं की पहिली वर्ग मर्यादा अधिक दुसरी वर्ग मर्यादा भागिले 2 म्हणजे दुसरी वर्ग मर्यादा किती येतं 200. म्हणजे 200 भागिले जर 2 केलं तर उत्तर किती येणार आहे आपलं 100. ठीक आहे. याच पद्धतीने आपण जर दुसरं केलं तर 600 भागिले 2 केला तर उत्तर येणार आहे 300. आता या दोन्ही मधला डिफरन्स फरक किती आहे 200चा. म्हणजे 200 मिळवलं तर पुढचं वर्गमध्ये किती येणार आहे 500 आणि पुढची त्याच्यानंतरची वर्गमध्ये असणार आहे 700. ठीक आहे. आणि त्यानंतरची बघा या पद्धतीनं 100 300 500 700. त्यानंतर बघा 300 नंतर 500, त्यानंतर 500 नंतर आहेत 700, 700 नंतर आहे 900, 700 नंतर आपण घेणार आहोत 900. ठीक आहे. परंतु ठीक आहे म्हणजे 800 ते 1000 मध्ये किती येणार आहे 900 येणार आहे. त्यानंतर आता वारंवारता बहुभुज काढायचा म्हटल्यावर आपल्याला शेवटला 0 निर्देशांक येणं आवश्यक आहे. त्यामुळे जरी प्रश्नात 800 ते 1000 पर्यंतचे वर्ग दिले असले तरी त्याचा पुढचा एक वर्ग आपल्याला तयार करावा लागेल. म्हणजे पुढचा वर्ग असणार आहे 1000 ते 1200. इथं सगळीकडे 200चा फरक आहे त्यामुळे पुढचा वर्ग असणार आहे 1000 ते 1200. ठीक आहे. 1000 ते 1200 हे जर आपण सोडून घेतलं तर याचा वर्ग मध्ये येणार आहे 1100. ठीक आहे. 2 मिळवले आपण. ही वारंवारता किती घ्यायची आपण 0. ठीक आहे. ही वारंवारता किती घेणार होतो आपण 0. आता आपण निर्देशांक लिहूया. पहिला आहे बघा 100 आणि 240. त्यानंतर पुढचा आहे बघा 300 300चा हे. त्यानंतर 500 आणि 450, 700 आणि 350, 900 आणि 160 आणि त्यानंतर आहे 1100 आणि 0. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला काय मिळालेले आहेत तर निर्देशक मिळालेले आहेत. तर सुरुवातीला आता आपण आयतालेखाद्वारे वारंवारता बहुभुज काढूया. तर x आणि y अक्ष इथं काढलेलेच आहे. त्यानंतर आता आपण प्रमाण निश्चित करूया. प्रमाण निश्चित करताना बघा आपण x अक्षावरती काय घेणार आहोत तर वर्गमध्ये घेणार आहोत. आता जर आयतालेखाद्वारे काढायचं असेल तर वर्ग घेणार आहोत. वर्गामधला डिफरन्स कितीचा आहे बघा 200चा आहे. त्यामुळे x अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 200 युनिट. त्यानंतर y अक्षावरती आपण काय घेणार आहोत वारंवारता घेणार आहोत. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण लिहिलं वर्गमध्ये घेणार आहोत आणि इकडे काय घेणार आहोत वारंवारता. तसेच x डॅश y डॅशच्या खुणा देखील करायचा आहे. जिथं x आणि y छेदतात तिथं निर्देशांक 0 द्यायचा आहे. त्यानंतर आता आपण x आणि y अक्षाचे समान भाग करून घेऊया 1 सेंटीमीटरचे. आपण त्या पद्धतीने आता लिहूया. x अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे 200. आता आलेख काढायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला काय असणार आहे संकोचाचं चिन्ह करावं लागेल. त्यानंतर पहिलं काय असणार आहे बघा 0 ते 200 म्हणजे इथं 200 लिहावं लागेल. त्यानंतर बघा 400, 600, 800, त्यानंतर 1000 आणि 0 निर्देशांक मिळवायचा आहे. त्यामुळे पुढचं असणार आहे किती 1200. ठीक आहे. तर आता या पद्धतीने आता y अक्षावरती वारंवारता घ्यायचा 1 सेंटीमीटर बरोबर आपण किती घेऊ शकतो तर वारंवारता जर बघितला तर 100च्या पटीत आहे. ठीक आहे. आपण 100 200 300 400 या पद्धतीने घेऊ शकतो. 1 सेंटीमीटर बरोबर 100 घेऊ शकतो. तर इथे घेऊया आपण 100 200 300 400 आणि 500. ठीक आहे. आता आपण आयतालेख काढूया सुरुवातीला. तर आता बघा 0 ते 200. ठीक आहे. याच्यामध्ये आता हे पहिला स्तंभ असणार आहे. त्यानंतर पुढे बघा 0 ते संकोचाचे चिन्ह म्हणजे 0 ते 200 मध्ये इथं आपला पहिला बिंदू असणार आहे. त्यानंतर बघा आता 200 ते 400 चा स्तंभ कितीचा काढावा लागेल 300 वारंवारता असणार. ठीक आहे. त्यानंतर 400 ते 600 ची वारंवारता किती आहे 500. 6 ते 800 ची वारंवारता किती आहे 700. त्यामुळे आपल्याला पुढे घ्यावं लागेल 500.
इथे येणार आहे 600, पुढे आपल्याला ते बिंदू वाढवून घ्यावा लागेल, इथे येणार आहे 700. ठीक आहे, म्हणजे आता हा मोठा घ्यावा लागेल, किती आहे 600 नंतर 700. किती आला हा, सॉरी वारंवारता वर्गमध्ये काढला मी. त्यानंतर 400 ते 600 ची वारंवारता किती आहे बघा, आपण हा आलेख पुन्हा घेऊया. 200 ते 400 ची वर्गमर्यादा आहे 300. ठीक आहे, 400 ते 600 ची वर्गमर्यादा किती आहे 450. त्यामुळे येणार नाही. 400 ते 600 चा आपण आयतालेखाद्वारे काढणार आहे, त्यामुळे आपण वारंवारता पकडणार आहोत. 400 ते 600 ची वर्गमर्यादा किती आहे, वारंवारता किती आहे 450. त्यामुळे आता 400 कुठे आहे बघा, इथं त्याच्यावरच्या 50 रेषा जी इथे येणार. ठीक आहे, आता पुढे बघा 600 ते 800 ची वारंवारता किती आहे 350. 300 आहे इथं, 300च्या वरच्या 5 रेषा घेतल्या आपण, हा आहे 350. ठीक आहे, आता 800 ते 1000 याची वारंवारता किती आहे 160. ठीक आहे, इथे 100 आहे, हा 150, 150च्या वर एक रेषा पकडली तर हा होणार आहे आपला 160चा प्रकार. त्यानंतर आता बघा पुढचं जे आहे 1000 ते 1200. ठीक आहे, म्हणजे आता 1100 साधारणतः त्याची वारंवारता 0च असणार आहे, त्यामुळं हा इथं मध्य पकडायचा आहे, तो वारंवारता 0च असणार आहे. तसंच पहिल्या सेंटीमीटरचा पण आपण काय पकडणार आहोत, मध्य पकडणार आहोत. याच पद्धतीने आपण आयतालेखाचे सगळे काय करायचे आहेत, मध्य पकडायचे आहे. जसं की हा आता सर्व आयतालेखाचे काय मध्यबिंदू आपण पकडूया या पद्धतीनं. तुम्हाला समजण्यासाठी मी हे बिंदू केलेले आहेत. ठीक आहे, आता हे सगळे काय करायचे आहेत, आता जोडून घ्यायचे आहे. आता इथं गोल केला तरी चालेल किंवा नाही तरी केला तरी चालेल. पेन्सिलनं खून केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याचा मध्य कुठला आहे, त्यामुळं गोल करायचंच असं काही नाही. ठीक आहे, या पद्धतीनं प्रश्न दुसरा 6.5 मधला आयतालेख काढून आपण वारंवारता बहुभुज काढलेला आहे. आता इथं फरक काय आहे, वारंवारता बहुभुज काढताना जो वर्ग घेत आहे तो एक्स अक्षावरती लिहित असताना 200 पासून सुरू करायचं, म्हणजे 200, 400, 600, 800 या पद्धतीनं. संकोचाचं जे चिन्ह आहे त्याच्यामध्ये पहिला बिंदू असणार आहे तुमचा, म्हणजे हा. या पद्धतीनं तुम्ही काय करत जायचं आहे ते काढत जायचं आहे, म्हणजे हे आपण आयतालेखाद्वारे वारंवारता बहुभुज काढलेला आहे. ठीक आहे, तर याच पद्धतीनं आता आपण वारंवारता बहुभुज न काढता आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण एक्स आणि वाय अक्ष काढून घेतलेला आहे. आता प्रमाण निश्चित करूया. प्रमाणामध्ये बघा वाय अक्षामध्ये मी 100, 200 या पद्धतीनेच ठेवणार आहे, त्यामुळे वाय अक्षाची वारंवारता बदलणार नाहीये. वाय अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 100. ठीक आहे, आता आपल्याला वारंवारता बहुभुज आयतालेख न काढता काढायचा आहे, त्यावेळी आता आपण वर्ग पकडणार नाही आहोत, तर काय पकडणार आहोत, वर्गमध्य पकडणार आहोत. वर्गमध्यमधलं जरी अंतर बघितलं तर ते 200 आहे, त्यामुळे एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 200 या पद्धतीने जाऊ शकतो आपण. तर आता एक्स अक्षावरती आपण वर्गमध्य लिहित जाऊया. साधारणतः बघा जर मी 100, 300, 500, 700, 900 आणि 1100 या पद्धतीने वर्गमध्य लिहित जाऊया. पहिला वर्गमध्य किती आहे बघा 100, दुसरा आहे 300, त्यानंतर आहे 500, त्यानंतर आहे 700, त्यानंतर आहे 900 आणि शेवटचा आहे 1100. वर्गमध्ये घेतलेला आहे. फरक फक्त काय आहे, आयतालेख काढून जर तुम्ही वारंवारता बहुभुज काढणार असाल तर एक्स अक्षावरती वर्ग घ्यावे लागतील, आणि आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढणार असाल तर एक्स अक्षावरती तुम्हाला वर्गमध्ये घ्यावे लागणार आहे. ठीक आहे, आता हे काढूया आपण.
आता इथं पहिलं बघा 100, ठीक आहे. 100चा y निर्देशांक किती आहे बघा 240. 100चा y निर्देशांक किती आहे 240, म्हणजे इथं 200. 240 म्हणजे किती घरे येणार 4, म्हणजे हा पहिला बिंदू आपल्याला मिळालेला आहे. आता पुढे बघा 300. आता हा 300चा y निर्देशांक पण किती आहे 300च आहे, ठीक आहे. आता पुढं त्यानंतर 500. 500चा y निर्देशांक किती आहे बघा 450, म्हणजे इथं 400, 400च्या वर 5 रेषा. त्यानंतर 700. 700चा y निर्देशांक आहे 350, या वारंवारता आहे 350, 300च्या वर 5 रेषा. त्यानंतर 900चं बघा किती आहे 160, म्हणजे 100च्या वरती 6 रेषा 160. आणि 1100चा y निर्देशांक 0च आहे, त्यामुळे हा बिंदूच कुठे येणार आहे x अक्षावरती येणार आहे, ठीक आहे. आता आपण हे सगळं काय करून घेणार आहोत जोडून घेणार आहोत. आता इथं आपण संकोचाचं चिन्ह केलेलंच आहे. आता इथला जो बिंदू आहे तो इथं शून्याला जोडून घ्यायचा आहे, कारण इथं वर्ग सलग असल्यामुळे पहिलं जे आहे 0 ते 200 जरी पकडला तरी त्याचा आधीचा निर्देशांक जो वर्गमध्ये पकडला तर आधीचे बिंदू 0 ते 100च्या दरम्यान असणार आहे, त्यामुळे इथं शून्याला हे जोडून घ्यायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हाच आलेख काय केलेला आहे आयतालेखचा वापर न काढता काय केलेला आहे वारंवारता बहुभुज या पद्धतीने आपण काढून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये फरक काय x अक्षावरती वर्ग न घेता वर्गमध्ये घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर वर्गमध्याची वारंवारता किती आहे ते घेत जायचं. जसं की 100ची वारंवारता आहे 240, 300चा आहे 300, 500चा आहे 400, 450, त्यानंतर 700चा आहे 350, 900चा आहे 160 आणि 1100चा आहे 0. आणि हे सगळे बिंदू आपण काय करून घेतलेले आहे जोडून घेतलेले आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आज आपण सराव संच 6.5 मधला प्रश्न पहिला आणि दुसरा प्रश्न आपण दोन्ही पद्धतीने सोडवलेला आहे. आयतालेखाचा वापर करून वारंवारता बहुभुज काढणे आणि आयतालेखाचा वापर न काढता वारंवारता बहुभुज काढणे तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवू शकता. राहिलेले जे आलेख आहेत संकीर्णमधले आणि 6.5 मधले ते तुम्ही घरी सराव करायचा आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण सांख्यिकीमधला 6.5 पर्यंतचा भाग संपवलेला आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण सांख्यिकीमधीलच पुढील भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.